नर्मदे हार नर्मदे हार. आम्ही आता कवाट गुजरात भागाची जवळजवळ सीमा म्हटलं तरी चालेल, सीमेवरचं तालुक्याचं गाव कवाट. येथून आम्ही आता सकाळी 5:30 वाजता निघालो आणि त्यानंतर आम्ही आता वखतगड म्हणजे आम्ही थोड्याच वेळामध्ये आता मध्य प्रदेशमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्या मध्य प्रदेशच्या दिशेनं चाललो आम्ही. आता सर्व परिक्रमावासी इथं पाणी घ्यायला आता थांबले होते, मोटर चालू आहे. आणि नर्मदे हार नर्मदे हार, जिंदगी भर नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. आता 8:30 वाजले आणि आम्ही आता आलो आहे वखतगडला. वखतगड म्हणजे नर्मदा परिक्रमेतल्या उत्तर तटाचा मध्य प्रदेश या राज्यामध्ये आम्ही आता प्रवेश केला गुजरातमधून. आणि आता इथून पुढं मध्य प्रदेश सुरू झालेला आहे आणि हे आहे मध्य प्रदेशचं पहिलं गाव वखतगड. आता या वखतगडहून आता आम्ही पुढं मार्गक्रमण करीत आहे. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. आता आम्ही वखतगडहून उमरठच्या दिशेने चाललेलो आहे आणि हा मध्य प्रदेशचा भाग आहे. मध्य प्रदेश प्रवास सुरू झाल्यानंतर हे बघा असे सिमेंटचे रस्ते मिळाले. खरोखर मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. कारण मी मागच्या वर्षी पण परिक्रमा केली तर अतिशय महाराष्ट्राप्रमाणेच रस्त्यांचं कामकाज हे मध्य प्रदेशमध्ये दिसतंय. त्यामुळं शिवराज चौहान यांचं सरकार पुन्हा आलं होतं निवडून. खरोखर चांगलं काम केलं. सिंचन योजना चांगल्या त्यांनी वापरलेल्या आहे. मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्यांबद्दल खूप चांगलं काम केलेलं आहे सरकारने. नर्मदे हर नर्मदे हर. अर्थात परिक्रमा करताना हा विषय नको होता, पण बोलण्याच्या ओघात माझ्याकडून बोलून गेलं. राजकीय विषय नको. नर्मदे हर 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 नर्मदे हर. आता मी कोसारी या गावाला दुपारचं जेवण केलं आणि कोसारी या गावातून पुढे निघालो. हा जो शिलपाणीचा उत्तर तटाचा भाग आहे, संपूर्ण डोंगर आहे बघा. आता आम्ही थोडं उंचावर आहे त्याच्यामुळे छोटे छोटे डोंगर दिसतात बघा. इकडं पण असे डोंगर आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे नर्मदे. अशा प्रकारचे डोंगर आहे. खूप छान डोंगर रांग आहे उत्तर तटाला पण एवढंच का आम्हाला जास्त डोंगर चढाई नाही आहे उत्तर तटाला. जशी दक्षिण तटाला डोंगर चढाई होती तशी इकडं नाही आणि रोड आहे, त्यामुळं तशी काय अडचण नाही. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. आता आम्ही आलो उमरठी येथील आश्रमामध्ये आलोय मुक्कामासाठी. नर्मदे हर नर्मदे हर.